या एका कोंबडीमुळे एक गरीब माणूस एका रात्रीत श्रीमंत झाला. पण कसे? मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगात अशी एक कोंबडी होती जी रोज एक जादुई अंडे द्यायची. कोणते अंडे? चला तर मग बघूया ही अद्भुत रहस्यमय कथा. मित्रांनो, हे आहे भजियापार नावाचे एक खेडेगाव आणि या गावात राहतो रमेश नावाचा एक गरीब शेतकरी ज्याच्याकडे गायी, बैल, कोंबड्या आहेत. हा आहे रमेशचा शाळकरी मुलगा राजू, जो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे. आणि त्यांच्या या कोंबडीच्या खुराड्यात राहणारी ही चिंगी नावाची कोंबडी. मित्रांनो, हा रमेश आपल्या कुटुंबाचं उदरभरण करण्यासाठी दररोज शेतामध्ये काम करायला जायचा व शेतात राबायचा. मित्रांनो, दर दिवशी रमेश आपल्या शेतामध्ये राबत असतो. असाच एके दिवशी शेतात काम करत असताना त्याचा मुलगा राजू जोरात धावत येतो. आपल्या वडिलाजवळ येऊन थांबतो आणि आपल्या वडिलांशी बोलताना तो म्हणतो, बाबा लवकर चला, आपल्या खुराड्यात काहीतरी चमकतंय. हे काय आहे राजू? हे तर खरंच सोनं आहे. हे आपल्याला चिंगीनं दिले. एका गरीब शेतकऱ्याला अचानक सोन्याचे अंडे मिळाले. पण हे रोज मिळेल का? मित्रांनो, हे दृश्य बघून राजू आणि शेतकरी रमेश आनंदून गेले होते. त्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. दररोज बाजारात जाऊन सोन्याचे अंडे विकून रमेश घरी येत. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडीच्या खुराड्यात पुन्हा सोन्याचे अंडे दिसायचे. रमेश खूप आनंदी व्हायचा आणि आठवडाभर रोज सकाळी एक सोन्याचा अंडा विकून तो घरी यायचा. रमेश आता श्रीमंत झाला. त्याने आपल्या कुटुंबासाठी खूप मोठी हवेली बांधली. त्याच्या बायको मुलासह तो त्या हवेलीत गुण्या गोविंदाने नांदत होता. रमेश त्यांच्या मोठ्या आणि सुंदर घरात बसलेले आहेत. ते सोन्याच्या अंड्याकडे टक लावून पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर लोभाचा भाव दिसतो. रोज फक्त एकच अंडे? जर कोंबडीच्या पोटात खूप सोन्याची अंडी असतील तर मी रोज वाट का पाहू? मी एकाच वेळी सगळी अंडी घेईन. मग तर मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस होईन. रात्रीची वेळ. रमेश हातात चाकू घेऊन हळूच कोंबडीच्या खुराड्यात जातात. राजू खिडकीतून होऊन पाहतो. रमेश काका कोंबडीला मारतात. कोंबडीचा छोटासा आवाज करते. बाबा नको, चिंगीला मारू नका. पोट फाडल्यावर आतमध्ये साध्या कोंबडीसारखेच शरीर दिसते. सोन्याचे एकही अंडे नाही. रमेशच्या डोळ्यात पश्चात्तापाची आस. राजू त्यांना कवटाळतो. अरे देवा, मी हे काय केले? माझ्या लोभामुळे मी रोज मिळणारे अंडेही गमावले. काही अंडे नाही. मित्रांनो, अति लोभ वाईट, हे रमेशच्या कथेवरून आपल्याला शिकायला मिळते. रोज मिळणाऱ्या एका अंड्यात समाधान मानले असते तर त्यांच्याकडे रोज सोने आले असते. पण लोभामुळे त्यांनी सर्व गमावले. तुम्हाला रमेश काकांसारखी चूक करायची नाही ना? मग धीराने आणि समाधानाने जगायला शिका. अशीच अजून एक चांगली गोष्ट शिकायची आहे का? मग व्हिडिओला लाईक करा. विनोद कुमार माने गुरुजींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.